भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडून तात्पुरती सूट देण्यात आली आहे। भारत रशियाकडून पुढील 30 दिवस तेल खरेदी करू शकणार आहे। अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी हे ट्विट केलंय। बघितलत का मोदी सरकार किती लाचार झालंय अमेरिकेसमोर। येत्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प भारताला धमक्या देत आहेत, तरी सुद्धा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत, शांत बसलेत। खास करून जेव्हापासून त्यांचं नाव इप्स्टीन सोबत जोडलं जात आहे ना, तेव्हापासून मोदीजी गप्प आहेत। यामुळं आता असं वाटायला लागलंय की मोदीजी अमेरिकेला घाबरतात। मी असं का म्हणतोय, त्यामागे सॉलिड कारण आहेत। तुम्ही बघा, जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्यावेळेस ट्रम्प सरळ खोटं बोलत होता, म्हणत होता की मी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध थांबवलं म्हणून, जे की एकदम खोटं होतं। पण त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काहीच बोलले नाहीत। त्यानंतर अमेरिकेनं भारताला धमकी दिली आणि म्हणलं की इराणकडून तेल घेणं बंद करा, त्यावर पण नरेंद्र मोदी काहीच बोलले नाहीत। त्यानंतर अमेरिका म्हणला रशियाकडून तेल घेणं बंद करा, त्यावर पण नरेंद्र मोदी काहीच बोलले नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे। त्या युद्धामध्ये अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणच्या सुप्रीम लीडर आयातुल्ला खमेनीला मारलं, त्यावर सुद्धा मोदीजी काहीच बोलले नाहीत, एक ट्विटसुद्धा केलं नाही साधं। आणि अजून एक गोष्ट वाईट घडली आहे, भारतामध्ये एक नेव्हल एक्सरसाइज होतं, त्या एक्सरसाइजसाठी इराणचं एक जहाज भारतात आलं होतं आणि ती एक्सरसाइज संपल्यानंतर ते जहाज इराणला जात होतं इंडियन ओशनमधून। तिथं अमेरिकेनं येऊन त्या जहाजाला उडवलं, त्यामध्ये जवळपास 70 लोक मेली। तुम्ही इमॅजिन करा, हे सगळं कुठं घडलं? इंडियन ओशनमध्ये घडलं। इंडियन ओशन हे भारताचं इन्फ्लुअन्स असलेलं क्षेत्र आहे, तरीसुद्धा मोदीजी काहीच बोलले नाहीत। यावरून स्पष्ट होत आहे मोदीजी अमेरिकेला घाबरत आहेत। आता मोदीजी अमेरिकेला का घाबरतात हे तर मोदीजीच जाणो, पण मोदीजींनी इंदिरा गांधी आणि अटल बिहारींकडून खूप काही शिकायला पाहिजे। इंदिरा गांधींना सुद्धा अमेरिका धमकी देत होतं 1971 मध्ये, डायरेक्टली म्हणत होतं की तुम्ही जर बांगलादेशला हेल्प केली लिबरेट होण्यामध्ये, स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये, तर आम्ही तुमच्यावर आक्रमण करू। त्या धमकीला इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत। त्यावेळेस काय बोलल्या तुम्ही ते ऐका। I believe that it is not the task of any one country to say to another what they should do, even if it is a question of helping. It is my duty to put the situation in my country and its neighborhood, to give my assessment of the situation to the leaders of the countries I visit. त्याच पद्धतीनं मोदीजींनी अटलजींकडून सुद्धा खूप काही शिकायला पाहिजे। अटलजींना 1998ला अमेरिकेने धमकी दिली होती की जर भारतानं न्यूक्लिअर टेस्ट केलं तर अमेरिका आणि सगळं जग भारतावर खूप सारे सँक्शन लावण म्हणून। पण अटलजी या धमक्यांना भिले नाहीत। त्यांनी 1998ला भारताला न्यूक्लिअर पॉवर बनवलं। जर इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी मोदींसारखंच भिले असते ना अमेरिकेला, तर आज भारत एक न्यूक्लिअर पॉवर नसतं आणि आपल्याला जगासमोर किंवा पाकिस्तान आणि चीनसमोर भ्यावं लागलं असतं, गप्प बसावं लागलं असतं। म्हणूनच येत्या काळामध्ये जर भारताला इंटरनॅशनल लेवलवर स्वतःला स्टँड करायचं असेल, स्वतःची डिप्लोमसीला एकदम बेस्ट बनवायचं असेल, तर मोदीजींनी इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयीकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला पाहिजेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मोदीजी का घाबरतात अमेरिकेला? काय कारण असेल बरं जे मोदीजी एवढं घाबरतात अमेरिकेला? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, तुमचं धन्यवाद। अशाच पद्धतीनं तुम्ही आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा। जर तुम्हाला ते आवडत असतील तर त्यांना लाईक करा, त्यांना शेअर करा, आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।